नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्येचं माहेरघर असणारं पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे हे सध्या गुन्हेगारीचं प्रमुख केंद्र आहे की काय, असा प्रश्न सामान्यातून विचारला जातोय. कारण पुण्यात असलेली कोयता गँगची दहशत, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, त्यानंतर पुण्यात घडत असलेल्या वारंवार गोळीबारांच्या घटना, देशात फोफावलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांनी नारायणगाव येथील 3 मजली इमारतीवर छापा टाकून 96 जणांना ताब्यात घेतलं. त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या नारायणगाव शहरातील व्हिजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्समधील एका 3 मजली इमारतीत छापेमारी करून ऑनलाईन बेटिंगचा पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी 96 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईमुळे देशात फोफावलेल्या महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपची पाळमुळं पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय. नारायणगाव येथील एका 3 मजली इमारतीत BPO सारखं काम सुरू असून ते संशयास्पद असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखा उपविभागीय पोलीस अधिकारी खेड यांनी छापा टाकला. महादेव आणि लोटस 365 ऑनलाईन बेटिंग या 2 बेटिंग वेबसाईट संदर्भात पैशाची देवाणघेवाण या इमारतीमधून चालत होती. त्याचबरोबर बँक खात्यावर पैसे पाठवण्याचं आणि घेण्याचं कामही सुरू होतं. महादेव बेटिंग ॲप या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप, मोबाईल, चेकबुक व इतर साहित्य असा एकूण 62,74,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करत नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. पुणे ग्रामीण अंतर्गत नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही CR नंबर 155/2024 ह्या गुन्ह्याअंतर्गत सेक्शन्स 420, 464, 465, 467, 468, 471 IPC, त्यासोबतच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66C ह्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ह्यामध्ये एकूण 93 आरोपी आहेत आणि त्या 93 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपी हे विधिसंघर्षग्रस्त बालक आहेत आणि 3 आरोपी हे फरार आहेत. ह्यापैकी 5 जे मुख्य आरोपी आहेत, जे त्या BPOमध्ये प्रोसेसिंग युनिटमध्ये मॅनेजरचं काम करत होते, अशा 5 आरोपींना PCमध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून MCRमध्ये पाठवण्यात आलं आहे. ह्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 45 लॅपटॉप, 89 मोबाईल, त्यासोबतच आरोपींचे वापरते 101 त्यांचे खाजगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले. त्यासोबतच जवळपास 452 बँक अकाउंट्सची माहितीसुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे. त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील, डेबिट कार्ड असतील, हे सगळं तिथनं जप्त करण्यात आलं. हा गुन्हा आणि महादेव ॲप बेटिंगचा गुन्हा देशभरातला, याचं काय इंटरलिंक दिसतं? ते तपासाअंतीच ते लिंकेजेस एस्टॅब्लिश होऊ शकतील. मॅडम, आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास 62,74,000 रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवरनं लॅपटॉप्स, मोबाईल्स, राउटर्स ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या. दुबई कनेक्शन आहे सर याच्यात? ह्याच्यामध्ये ते तपासाअंती निष्पन्न होईल. सर, वेगळा प्रश्न आहे की राजगुरुनगरमध्ये मी माहिती घेऊनच त्याच्याबद्दल बोलू शकतो. मी माहिती घेऊन कळवतो आपल्याला. ठीक आहे, थँक्यू. महादेव बेटिंग ॲपचं रॅकेट हे पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यानं एकच खळबळ उडाली. पण महादेव बेटिंग ॲप नेमका काय प्रकार आहे पाहूयात. महादेव बेटिंग ॲप हे ऑनलाईन सट्टेबाजीसाठी डिझाईन केलेलं ॲप आहे. यावर युजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाने लाईव्ह गेम खेळले जातात. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल यासारख्या खेळांसह निवडणुकांवर बेकायदा सट्टा लावला जातो.
या महादेवची सर्वाधिक खाती ही छत्तीसगडमध्ये उघडण्यात आली होते. तेव्हापासून महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणात ईडीनं मोठी कारवाई करून बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारण्यांची देखील चौकशी केली. अभिनेता साहिल खान याला या प्रकरणी नुकतीच अटक करून त्याचीही चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील नारायणगाव येथून महादेव बेटिंग ॲपसाठी काम करणाऱ्या 96 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले. या सगळ्यांना न्यायालयात हजर देखील करण्यात आलं होतं. त्यापैकी 5 मुख्य आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दरम्यान या सगळ्या ॲपच्या लिंकेज या इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा असू शकतात अशी शंका पोलिसांकडून व्यक्त केली जाते आणि त्याचनुसार पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी किती सेलिब्रिटींची नावं समोर येतात, कोणते नेते यामध्ये जोडलेले आहेत का, की या संपूर्ण ॲपचं जे धागेदोरे आहेत ते सगळे इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचतात का, हेच पाहणं आता पोलिसांच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.